ही पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे। कराड बदलतंय, कराड विकासाकडे धावतंय। कराड आता पूर्णतः नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक आणि त्या निमित्तानं कराड शहरात एक प्रभागनिहाय प्रचार दौरे, कोपरा सभा तसेच प्रभाग क्रमांक 8च्या जाहीर सभेमध्ये प्रथमतः आपण ज्या चौकात बसलेलो आहे ते संत नामदेव महाराज यांना मी प्रथम अभिवादन करतो। तसेच देशाचे उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांची ही गल्ली कर्मभूमी आहे ते तुमच्या आमचे सर्वांचे आदरस्थान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना अभिवादन करतो। तसेच कराड दक्षिणचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक डॉक्टर आतुबा भोसले यांचे मनापासून स्वागत करतो। आपण सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनी तसेच अतुल बाबा असतील किंवा आमच्या सर्वांवर प्रेम करणारे आपण सर्वजण आपणही मनपूर्वक स्वागत करतो। आजची ही जाहीर सभा काही केवळ निवडणुकीचा कार्यक्रम नाही तर कराड शहराच्या नवविकासाचा नवीन ज्योत परांजोत ऐतिहासिक क्षण आहे असं मला वाटतं। शिवरायांच्या प्रेरणेतून तसेच पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या एकात्मक मानवतावादीच्या तत्वातून आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच आपल्या कराडचे लोकप्रिय नेतृत्व मार्गदर्शक यांच्या विचारातून आज आपण हा विकास आणि पारदर्शक आणि विश्वास या तीन गोष्टीवर उभ्या असलेल्या नव्या कराडची घोषणा करायला एकत्र आलो आहोत असे मला वाटते। आजच्या या व्यासपीठावर कराड नगरपालिका 2025 निवडणुकीसाठी भाजपा अधिकृत उमेदवार व आपल्या सर्वांसमोर उपस्थित झालेले आहेत। यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून माझी सौभाग्यवती आणि या वार्डातले उमेदवार किशोरी अतुल शिंदे तसेच आमचे मित्र या वार्डात पूर्वी त्यांनी 10 वर्ष काम केले ते विजय वाटेकर साहेब यांचे मनपूर्वक स्वागत करतो। तसेच कराड नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय आणि ज्यांनी 40 वर्ष कराड नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहे असे तुमचे आमचे मार्गदर्शक आणि कामातनं ज्यांनी विश्वास कमवलेला आहे असे आपले उमेदवार श्री विनायक अण्णा पावसकर यांचेही मी विशेष स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनीही या सभेला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। आज जे हे 2 प्रभागाचे उमेदवार आहेत तसेच अण्णा आहेत या आमच्या सगळ्यांचं आणि आतुबाबा असतील या सगळ्यांचं आमचं एकच भूमिका आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे, सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजेत। आज नगरपालिकेत माझ्यासारखा कार्यकर्ता पण 5-7 वर्ष काम करत होता। यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की काही ठराविकच लोक की त्या ठिकाणी आपलं मत किंवा आपलं हे करतायत, मत रेटतायत आणि आमच्यासारखे जे काही थोडंसं विचार चांगले असणाऱ्या लोकांना थोडं बाजूला केलं जाते। तर आपल्याला येणाऱ्या ह्या काळात हे बदलायच्यासाठी आज अतुलबाबांनी जवळपास 31 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे 1 उमेदवार असे 32 त्यापैकी जनशक्ती आघाडी आणि भाजप अशा 28+4 असे 32 उमेदवार दिलेत। पण आम्हाला आज अभिमानानं सांगावं वाटतंय की त्यामधले 28 उमेदवार हे नवीन चेहरे दिलेत। त्यामुळं अतुलबाबांचं विशेष खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया कारण 28 नवखे उमेदवार या ठिकाणी दिलेत। 4च उमेदवार असे आहेत की जे जुने नगरसेवक किंवा त्यांना कामाचा अनुभव आहे। त्यामुळं मी अतुलबाबांचं पुनश्च एकदा खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो। आज आपण पाहताय की कराड शहराला नवीन वेग आलेला आहे। आज अतुलबाबांच्या माध्यमातून भाजपची ताकद आज भाजपनं 28 उमेदवार केले मी तुम्हाला सांगितलं। तसंच मालकापूरमध्ये सुद्धा असे 55 उमेदवार आपण आज उभे केले आहेत। त्यामुळे भाजपची ताकद आज जशी देशात नरेंद्र मोदी आहेत, राज्यात देवेंद्रजी आहेत तसे कराड दक्षिणमध्ये अतुलबाबा आहेत आणि अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली हे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत, आपण निवडून देणार आहात। त्यामुळं जशी वर सत्ता आहे जर आपल्याला केंद्राचा राज्याचा जर निधी आपल्याला मिळवायचा असेल तर माझं आपल्याला ठाम सांगणं आहे की तुम्ही नगरसेवक सुद्धा पूर्ण भाजपचे बहुमतानं आणि आमच्या अण्णा नगराध्यक्ष पदाला निवडून देणं गरजेचं आहे। आज प्रभाग क्रमांक 8 मधून मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की अण्णांना आपण आमच्यापेक्षा जास्त वोटिंग द्याल आणि ते दिलं पाहिजे असं माझं तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगणं आहे आणि माझ्या याला तुम्ही विनंतीला मान द्यावा असं मला वाटतंय।
आज आपल्या प्रभागामध्ये बाबा आम्हाला खरं बघायला गेलं तर थोडासा आमचा हा दाटीवाटीचा जुना मूळ गावठाण असल्यामुळे जरा रस्त्याचे जाळून जाईल ते आता रस्ते काही मोठे होत नाही आहेत, परंतु पार्किंग समस्या आहे. आपण या रस्त्याला समविषम पार्किंग केलेलं आहे, परंतु काही वेळेस प्रत्येकाच्या दारात माझी गाडी माझ्या दारात पाहिजे, त्यामुळे त्यानुसार प्रत्येकजण ते दारात गाडी लावतोय. त्यामुळे समविषम पार्किंग थोडंसं एक आपल्याला आमची मागणी आहे, थोडंसं व्हायला पाहिजे. आज आपण बाबांच्या माध्यमातून महादेव देवळाच्या तिथं आज नवीन घाट एक आपण 27 लाखाचा मंजूर केलेला आहे, त्याचंही त्यांनी काम आता लवकर चालू होईल. तसेच आपले शिंदे गल्लीतून जिथं आपण गणपती बसवतो तिथून खाली उतरण्यासाठी पूर्वी आपण नदीला जात होतो, पण आता नदीला जाणं शक्य झालेलं नाही आहे, त्यामुळं तिथूनही घाट बांधण्याचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या शुक्रवार पेठेच्या वतीने त्यांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता वार्डामध्ये काय आहे की जुने सगळे म्हणजे ड्रेनेज लाईन चांगली आहे, परंतु नाले आपण आता गुंड्याभावनी आरोग्य सभापती असताना कराड शहराला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान आहे की गुंड्याभावनसारखा आरोग्य सभापती झाल्यानंतर खरं आरोग्य सभापती घेण्यासाठी जे नगरसेवक नाखुश असायचे त्याला त्यांनी बांधकाम सभापतीच्या वर नेऊन बसवलेलं आहे. त्यामुळे इतकं सुंदर काम त्यांनी केल्यामुळं पहिला नंबर आपला आलेला आहे देशात 1 लाख लोकसंख्या असणाऱ्यामध्ये. त्यामुळं आता जे गटर आहेत ते गटरसुद्धा त्यांनी संकल्प केल्या गुंडेभावने की ते पूर्ण मुजवायचे. म्हणजे जे आता तुम्ही लाड तिथं बघत आहात किंवा पाठीमागं बघात की आपण पूर्ण गटर मुजवायचं काम चालू केलेलं आहे की जेणेकरून रस्तासुद्धा आपल्याला वापरायला येईल आणि डास किंवा दुर्गंधी होणार नाही, तर ते एक आपलं काम चालू आहे. माझी एक बाबांना विनंती आहे की हे आता वायरचं जे काम आहे ते जरा त्यांनी मनावर घ्यावं आणि हे वायर अंडरग्राऊंड जर केल्या तर ते जरा थोडंसं आणखीन प्रभावाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं होईल. आणि त्याचबरोबर जे आमच्याकडे इथं खाली नाना नानी पार्क असेल किंवा बगीचा सुशोभीकरण असेल तर यासाठीही मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो की त्याचं त्यांनी आम्हाला फंड द्यावा आणि ते सुशोभीकरण करावं. आणि हे जे बाबांनी आता त्यांच्या व्हिजनमध्ये की कराडला एक व्हिजन त्यांनी ठेवलेलं आहे की आज स्टेडियमचं काम असेल, आज नवीन इमारती होत असतील किंवा झोपड पुनर्वसन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं भ्रष्टाचार मुक्त कराड नगरपालिका. आपल्याला ते सगळ्यात करायचं आहे की भ्रष्टाचार मुक्त कराड नगरपालिका हे ब्रीदवाक्य घेऊन अण्णासुद्धा त्यात उतरलेत. आणि आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता त्यामध्ये आहे की आज नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जे टक्केवारीचं वगैरे काय जे चालतं ते पूर्ण मोडून काढायचा संकल्प हा अण्णांनी पण केला आणि बाबांनी पण केलेला आहे. त्यास आमच्या तुमच्या वतीने मी त्यांना परत शुभेच्छा देतो. आणि भविष्यात अतुल बाबा असतील, अण्णा पावसकर असतील आणि हे सर्वजण निवडून येणारे नगरसेवक असतील यांच्याकडून चांगली वाटासाठी कामं होतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्याचबरोबर आपले इथले प्रभाग क्रमांक 8चे दोन्ही उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करावं असं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार अतुल बाबा भोसले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायकजी पावसकर, या प्रभागात माझ्याबरोबर ती निवडणूक लढत असलेल्या किशोरीताई शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुभाषजी डुबल, माजी नगरसेवक विनायकजी विभूते, धनंजय खोत, राजेंद्र डुबल, शैलेश गोंदकर, सर्वच व्यासपीठ. आज आपण या ठिकाणी कराड शहराला एक नवी दिशा देण्यासाठी आलेलो आहे. नवी दिशा का म्हणतोय मी? मगाशी अतुलदादांनी सांगितलं जुने चेहरे 4च घेतलेत भाजपने, नवीन चेहरे भरपूर घेतले ज्याच्यातून त्यांची नवीन ऊर्जा मिळेल आणि अण्णांसारखे मार्गदर्शक आमच्याबरोबर काम करतील. त्यातनं काही जो विकास घडतो म्हणजे जुन्या नव्यांचा जो मेळ असतो तो खरं तर आज अतुल बाबा तुम्ही बरोबर बसवलेला आहात. आणि त्यामुळं जी कराड निवडणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या मतामुळं जे काही निवडून येणार आहेत सगळे सदस्य ते नव्या जोमात काम करतील असं मला 100% वाटतं.
अतुल बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकासात्मक दृष्टिकोन फार ठेवलेला आहे. पुढील 25 वर्षामध्ये काय करायचं याची ध्येयधोरणं ठेवलेली आहेत ते त्यांच्या भाषणात सांगतीलच. पण बाबा आता मी निवडणूक लढवतोय तर शहरासाठी काहीतरी करण्याची मानसिकता आमची सुद्धा आहे. आम्ही तुमच्या माध्यमातून भरपूर निधी मिळेल अशी एक आशा ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी गंभीररित्या उभा राहाल. या परिसराचंच बोलायचं झालं तर बाबा हा कोयना काठ कृष्णा काठ ह्याला परिसर येतो. तुम्ही तर नेकलेस रोड करण्यास ठरवलेलंच आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की कोयना काठ सुशोभीकरण जसे तुम्ही घाट करणार आहात काही गोष्टी करणार आहात तर पाथवे वगैरे आपल्याला लवकरात लवकर सुरू होऊ शकतो ज्या संरक्षक भिंतीवरून वगैरे. तर तोही आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून नागरिकांना ज्या भागात अगदी थोडी घाण पण झालेली ती संपेल आणि स्वच्छ सुंदर असं कोयना काठ आपल्याला पाहता येईल. याचबरोबर या प्रभागातील रस्ते हे चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रिटीकरण करण्याचं मानसिकता आमची आहे. कॉन्क्रिटीकरण असावे जेणेकरून उगाच त्याला खड्डे पडलेत काय नको. पाईपलाईन दुरुस्ती असाव्यात, चांगल्या पद्धतीचे रस्ते असावेत आणि चांगल्या पद्धतीचे आता मग असे अतुल दादांनी सांगितलं की गटर लाईन्स ह्या बंदिस्त गटर लाईन झाल्या पाहिजेत जेणेकरून त्यातनं फक्त पावसाचं पाणी गेलं पाहिजे. सांडपाणी निचरा हा ड्रेनेजमधूनच झाला पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता आमची आहे आणि ते यापुढील काळात काम अतुल बाबांच्या मदतीनं आणि नगरपालिकेत अण्णांच्या मदतीनं आम्ही ते करू असं अण्णा आत्ता सांगतो. खरं तर प्रभागाची निवडणूक आहे. आपण प्रभागाबद्दलच बोललं पाहिजे आणि प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. प्रभागाच्या समस्या जाणून घेण्यासाठी मला वाटतं आमच्या रोहन पवार वगैरे टीमने काही अर्ज पण दिले होते. त्याच्यामध्ये त्यांनी लोकांचा सल्लासुद्धा घेतला आहे आणि त्या जे काही सल्ले लोकांनी दिले त्याचा आदर करून पुढील काळात त्यात काम केलं जाईल. शहरासाठी सुद्धा जसं मगाशी सगळे म्हणले की स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपल्या शहराला चांगलं बक्षीस मिळतं तर बाबा घनकचऱ्यावरती सुद्धा आपल्याला फार मोठं काम करायचं आहे. घनकचऱ्यावरती काम करत असताना वाराणसीमध्ये एक प्रोजेक्ट आहे तो पाहिला आहे ऑनलाईन. जायचं होतं पण आचारसंहिता राहिली लागू राहिली त्यामुळे ते थांबलेलं आहे. पण वाराणसीला एक चांगला हे आहे प्रोजेक्ट आहे ज्याच्याकरून ओला सुक्का कचरा सगळाच एकत्रित करून त्याच्यावरती प्रक्रिया करून एक चारकोल डस्ट निर्माण केली जाते तर चारकोल बनवतो असा एक प्रोजेक्ट आहे. तोही आपण मार्गी लावू. वाराणसीमध्ये भाजपचं सरकार आहे त्यामुळे आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीची ती मदत मिळेल. तेही करायचं आहे. सोलर लाईटवरती बाबा आपल्याला काम करायचं आहे. आणि बाबा सगळ्यात मोठी अडचण आत्ता अतुलदारांनी सांगितली केबलची तर हेही सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. खरं तर नॅशनल हायवेचा जेवढा भाग आहे तेवढ्या भागामध्ये तर आपल्याला गडकरी साहेबांच्याकडून पैसे मिळू शकतात. म्हणजे जो कृष्णा नाका ते कोल्हापूर नाका भाग आहे तो तर आता नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट आहे तिथं तर आपल्याला मिळू शकतात त्यांच्याकडून अंडरग्राऊंडच्या. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. ह्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल आहे STची पण वापर होत नाही MCBकडून. का होत नाही तर त्यांच्याकडे ती यंत्रणा नाही आहे. त्यांच्याकडे गाडी नाही जी केबल काढायला लागते दुरुस्त करायला लागते ब्लास्ट झाल्यानंतर त्यामुळे ते वापर करत नाहीत. तर त्यासुद्धा यंत्रणा त्यांना द्यायला पाहिजेत आणि त्याच्यामुळं कराडचं सुशोभीकरण दिसेल, सुंदर कराड दिसेल आणि जे काही आपल्या मनामध्ये स्वप्न आहे की स्वच्छ आणि सुंदर कराड ते साध्य होण्यासाठी प्रयत्न होतील. मी जास्त वेळ घेत नाही कारण सगळ्यांना भाषण करायचे. आपल्या सर्वांचं अमूल्य मत एक कमळ चिन्हावरती देऊन 2 तारखेला आपण सर्वांनी हजर राहायचे. आपल्या घरातील कुठलेही पाहुणे पै मुला आपण ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. जवळपास स्वातंत्र्यपूर्व काळापासून कराड नगर परिषदेची स्थापना आहे आणि त्याच नगर परिषदेचा झंझावात आज संपूर्ण राज्यभर होतोय. त्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते सन्माननीय विनायक अण्णा पावसकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करावं. नमस्कार. परमप्रिय भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून तसेच आपले कैलासवासी उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांनाही वंदन करतो.
आपल्या नामदेव महाराज यांच्याही चरणी विलीन होतो आणि आपले लोकप्रिय आणि कार्यसम्राट अतुलजी भोसले आणि ह्या ठिकाणी सर्व सन्माननीय, मी वेळेच्या अभावाने जास्त सगळ्यांची नावं घेत नाही, तर यांच्या व्यासपीठावरील सगळ्यांचे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व हे ह्या उमेदवारांच्यावर प्रेम करणारे आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सर्वजण, महिला पुरुष सर्वच, ह्या 2025ची इलेक्शन फार महत्त्वाची आहे. ह्या इलेक्शन कराडचा मागील काय जो हे असेल इतिहास, म्हणजे चुकीचा किंवा वाईट इतिहास असेल तो नष्ट होणार आहे आणि चांगला इतिहास निर्माण ह्या ह्याच्यात करणार आहे. तरुण पिढी ह्या ह्याच्यात जास्तीत जास्त उमेदवार तरुण आहेत. निश्चित तरुणांचं सहकार्य, त्यांचा जोश, त्यांच्या कल्पना या शहराच्या विकासासाठी उपयोगी पडणार आहेत. आणि माझ्यासारख्या आता वय मी काय सांगणार नाही तुम्हाला, पण माझ्यासारख्या वयस्कर माणसाला ते निश्चितच चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील आणि कराडच्या या वैभवात त्याने भर घालतील. आज आपल्या इथं विजय वाटेगावकर आहेत, किशोरी शिंदे आहेत आणि त्यांच्याकडे अनेक कल्पना आहेत. तसे प्रत्येक वार्डामध्ये जे जे आहेत त्यांच्याकडे पण कल्पना आहेत आणि त्या कल्पना ते आपले आमदार अतुलजी भोसले यांना ते नेहमी सांगत असतात आणि त्याप्रमाणे कराडचा विकास होणार आहे. एवढंच सांगतो मी. मला जरा एके ठिकाणी जायचं आहे, सभा आहे, तर बाबा विकासासाठी, कराडच्या भवितव्यासाठी, कराडचं भविष्य चांगलं होण्यासाठी, कराड नगरपालिकेत भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी मी काम करेन एवढंच सांगतो. आपली रजा घेतो आणि माफ करा. आपल्या प्रभाग क्रमांक 8 मधल्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय विजयदादा वाटेगावकर साहेब, आपल्या दुसऱ्या उमेदवार आदरणीय किशोरीताई शिंदे, आपले ह्या प्रभागातले तरुण तडफदार नेते आदरणीय अतुलदादा शिंदे, आदरणीय माजी नगरसेविका अरुणाताई शिंदे, आमचे तरुण मित्र विभूते साहेब, आदरणीय शैलेंद्र गोंदकर, आदरणीय खोत साहेब, आदरणीय सागरजी मिरजकर, आदरणीय अवसरे सर, नितीनजी शहा, सुहासजी पोरे, संदीपजी कालेकर, केतनदादा शहा, चंद्रकांतजी तोडकर. प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, या प्रभागामध्ये येत असताना मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे की या प्रभागाने सातत्यानं भारतीय जनता पार्टीला सहकार्य करण्याच्या बाबतीमधली भूमिका मागच्या काळामध्ये घेतलेली. मी आमदार व्हायच्या आधी देखील या प्रभाग क्रमांक 8 मधल्या नागरिकांनी खूप मोठं प्रेम हे मला दिलं. विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त देखील भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याचं काम या प्रभागामधल्या लोकांनी केलं आणि त्यामुळे या प्रभागातल्या लोकांकडनं माझी देखील अपेक्षा राहते की आपण जोपर्यंत भारतीय जनता पार्टीला चालना देत नाही, जोपर्यंत आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत वेगाने भारतीय जनता पार्टी प्रगती करू शकत नाही. आणि त्यामुळे ह्या प्रभागाकडे आपण आपला बालेकिल्ला म्हणून पाहतो, या प्रभागाकडे खूप वेगळ्या दृष्टीने आपण पाहतो
आणि त्यामुळे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या 2 तारखेला आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टी 2014 साली देशामध्ये सत्तेत आली. 2014 पासून 19 पर्यंतचा पहिला कार्यकाल मोदीजींचा झाला. 19 पासून 24 पर्यंतचा दुसरा कार्यकाल झाला आणि आता तिसरा कार्यकाल आदरणीय मोदीजींचा चालू आहे. 140 कोटीच्या आपल्या देशामध्ये परत परत जेव्हा एकदा व्यक्ती निवडून येतो एखादा, त्यावेळेला त्या व्यक्तीचं काम, त्या पक्षाचं काम खूप चांगलं असल्याशिवाय परत परत आपल्याला निवडून येता येत नाही. आपण आज सगळेजण जाणता की एखाद्या प्रभागामध्ये परत नगरसेवक व्हायचं असलं तर किती त्रासाचं असतं. मग देशामध्ये परत परत निवडून यायचं असेल तर देशाने स्वीकारल्याशिवाय हे शक्य नाही. आणि देशाने आपल्या नेत्यांना स्वीकारलं, आपल्या पक्षाला स्वीकारलं. ही देशामधली परिस्थिती देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर मी मांडू इच्छितो. कराडच्या विकासासाठी एक वेगळी संकल्पना आपण मागच्या काळामध्ये ठेवली. विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून गेल्यानंतर 1 वर्षाचा लेखाजोखा ज्या वेळेला आम्ही जनतेसमोर मांडतो त्यावेळेला 1 वर्षामध्ये आपण काय केलं हे आपण जनतेसमोर व्यवस्थित मांडू शकलो पाहिजे, हा विचार पहिल्यापासून माझा होता. मी आढावा घेतला की या वर्षभरामध्ये आपण काय केलं आपल्या कराडकरांसाठी. ज्या वेळेला नव्यानं विधानसभेचा सदस्य झालो, प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. विभागाचा आढावा घेत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचा देखील आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम खात्याचा आढावा घेतल्यानंतर तिथल्या लोकांनी उत्साहामध्ये मला सांगितलं की साहेब हा कराडचा ब्रिटिशकालीन पूल आहे. मी एकदा ऐकून घेतलं, परत एकदा 2दा त्यांनी सांगितलं की हा ब्रिटिशकालीन पूल आहे. मी म्हटलं हे आपल्या कर्तृत्वाचा भाग नाही, हे आपण न केलेल्या कामाचा पुरावा आहे की इंग्रज जाऊन 78 वर्ष झाली आणि 78 वर्षानंतर म्हणताय की इंग्रजांनी बांधलेला पूल अजून आहे. इंग्रजांनी बांधलेला पूल नव्यानं का आपण केला नाही? कराडला एवढा ट्रॅफिकची अडचण आहे त्याचा विचार का बरं राज्यकर्त्यांनी आजपर्यंत केला नाही? किती वेळेला कराडला खूप मोठी सत्ता मिळाली तरी सुद्धा का त्या पुलाकडे लक्ष गेलं नाही? आज ज्या वेळेला हायवेचं कंजेशन होतं, हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो, तेव्हा आता त्या जुन्या पुलाकडे लोकांचं लक्ष गेलं की या पुलाचा पुनर्विकासच झाला नाही, नव्यानं हा पूलच उभा झाला नाही. मी हा विषय मनामध्ये घेतला. आदरणीय नितीन गडकरी साहेबांसमोर हा विषय मांडला. नितीनजींना मी म्हटलं की आदरणीय साहेब, मला कुठल्याही परिस्थितीत नवीन कृष्णेचा पूल हा तुम्ही द्या. आणि गडकरी साहेबांनी तब्बल 50 कोटी रुपये या जुन्या पुलाला नव्यानं उभा करण्यासाठी दिले. 4 लेनिंग पूल आपण करतोय आणि हा 4 लेनिंग पूल करत असताना सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलाय की एखादा नगरसेवक माझं नाव सांगून ठेकेदार सुचवायला आला तर मला सांगा, त्याला आत घालायची व्यवस्था करू. कृष्णा नदीच्या पुलावर अजिबात कॉम्प्रोमाइज आपण करायचं नाही, कुठल्याही ठेकेदाराला फेवर करायचं नाही. ज्यांनी 100-100, 200-200 पूल बांधलेत अशा माणसाला त्या पुलाचं काम द्यायचं. 100 वर्ष आपला तो पूल टिकला पाहिजे अशा पद्धतीचं काम तिथं झालं पाहिजे आणि 4 लेनिंग आपल्याला तो पूल करायचा. आज मला आपण सांगा, कराड शहरामध्ये जर का हायवेला ट्रॅफिक जाम झाला तर कसं येणार तुम्ही कराड शहरामध्ये? आहे तुम्हाला रस्ता यायला? आज ज्या वेळेला रस्त्याचं जॅमिंग होतं त्यावेळेला आपले डोळे उघडलेत की आपल्याला पर्यायी मार्गच नाही. पण आता तुम्ही काळजी करू नका, 4 लेनिंग सुसज्ज असा पूल, देखना पूल. मी तर सातत्यानं सांगतो की पूल सुद्धा आपला देखना असला पाहिजे. पुलाकडे बघताना सुद्धा आनंद लोकांना झाला पाहिजे. पुलाचं लाइटिंग सुद्धा चांगलं असलं पाहिजे. पुलामध्ये जात असताना लोकांना वाटलं पाहिजे की अरे शहर खूपच जोरात असेल, अशा पद्धतीचा पूल आपल्याला उभा करायचा. GR झालेला आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण काम चालू करणार. मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं, म्हटलं का हो एवढं पंचायत समितीमध्ये येण्यासाठी लोक धडपडतात, पंचायत समितीची इमारत कुठं आहे? म्हटले साहेब पंचायत समितीची इमारतच नाही. आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी, निवडून येण्यासाठी काय काय लोक करतात याचा नियम नाही. आम्ही पंचायत समितीच्या इमारतीला पैसे राजू काका सँक्शन करून आणले, 15 कोटी रुपये सँक्शन करून आणले. आणि हे पैसे सँक्शन करतानाच मी मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेबांना सांगितलं की साहेब 15 कोटीत होत नाही, अजून 10 कोटी रुपये तुम्ही द्यायचे. 25 कोटी रुपयाचा आपण आउटले केलेला आहे. आणि पंचायत समितीची सुसज्ज इमारत एकाच ठिकाणी तुम्ही तिथं जाऊ शकाल अशा पद्धतीची एक इमारत आपण तिथं उभा करतोय. दैत्य निवारणीचं मंदिर आहे, दैत्य निवारणीच्या मंदिराच्या तिथं माझ्याजवळ लोक आले, लोक म्हटले की संरक्षण भिंतीसाठी पैसे तुम्ही दिले पाहिजे. मी म्हटलं लगेच तुम्हाला पैसे देतो. 5 कोटी रुपयाचा निधी
दैत्य निवारणी मंदिराच्या तिथं संरक्षण भिंतीसाठी आपण ताबडतोब उपलब्ध करून दिला. नंतरच्या काळामध्ये लोक माझ्याकडे आली, 32 मागण्या माझ्याकडे एका वर्षामध्ये केल्या. 32च्या 32 मागण्यांना 5,90,00,000 रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याच्या बाबतीमधलं काम केलं. एवढ्यावरच आपण थांबलो नाही. माझ्याकडे काही लोक आले, कुंभार समाजाचे लोक आले, म्हटलं की आम्हाला सभागृह द्या. 50 लाख रुपयाचा निधी कुंभार समाजाच्या सभागृहाला दिला. ब्राह्मण समाजाची लोक आले, ते म्हटले आमच्या सभागृहाला 30 लाख रुपये द्या. 30 लाख रुपयाचा निधी ब्राह्मण समाजाच्या सभागृहाला दिले. बुधवार पेठेमधले लोक आले, ते म्हटले की आमच्या सभागृहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी 1 कोटी रुपये द्या. 1 कोटी रुपयाचा निधी आपण तिथं दिला. लगेच लोक आले, म्हटले अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपये द्या. अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपये दिले. मला सांगा भाऊ, नगर अध्यक्ष होण्यासाठी, नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी किती धडपड, प्रचंड. इच्छुकांची संख्या किती? भाजपकडे 104 इच्छुक, जागा 31. आणि त्या 104 इच्छुकापैकी उमेदवारी ज्याला मिळणार नाही याची शंका आली, तो काय काय मला बोलला हे मी सगळं मेसेज जपून ठेवले. म्हटलं हे असावे माहितीसाठी आपल्याकडे. एक तर पट्टर माझ्याकडे आला आणि तो मला म्हटला की साहेब मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, मी तुमच्यासाठी जीव देखील द्यायला तयार आहे. म्हटलं अरे कुणी मागितलंय, कशासाठी? कामधंदा कर, दुसरं काहीतरी कर. नगरसेवक होणं हे काही जीवनातलं अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही. माझ्याजवळ एक असा कार्यकर्ता आला, तो म्हटला की तिकीट न मिळाल्यामुळे मी असं ठरवलं होतं की पुलावरनं उडी घ्यायची. हे कशासाठी? ज्या नगरपालिकेच्या इमारतीची डागडुजी पण तुम्ही केलेली नाही, अशा इमारतीमध्ये तुम्ही जाऊन बसता. काय तुमच्या सभागृहाची अवस्था विजू भाऊ? काय सभागृहाची अवस्था तुमच्या? नगरपालिकेमध्ये सामान्य नागरिक जाऊन त्याचं पटकीनी काम होईल अशी परिस्थितीच नाही तुमची. अहो डिजिटल नगरपालिका तुमची पाहिजे. नगरसेवकाला नागरिकांचे फोन जाता कामा नाही, पाणी नाही, लाईट नाही. डिजिटली मोबाईलवर गेल्यावर तिथं व्यवस्थित माणूस घरापर्यंत पोहोचला पाहिजे. काय अवघड आहे हो साहेब? खूप सोपा विषय आहे. नगरसेवकांनी मोठी कामं करावी अशी माझी इच्छा आहे. नगरसेवकांनी देशाच्या रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करून, ज्या ज्या शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट झाली त्याचा अभ्यास करून, आपल्या गावाचा अभ्यास करून आपल्या गावामध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प केले पाहिजेत, ही माझी इच्छा आहे. नगरसेवकांनी खूप मोठं काम करावं ही माझी इच्छा आहे. स्थानिक प्रश्नासाठी तुम्ही डिजिटलाइज करा नगरपालिका. आणि 3.5 कोटी रुपयाचा निधी आमच्या विचाराचे नगरसेवक निवडून जायच्या आधी आम्ही 3.5 कोटी रुपये नगर विकास खात्याच्या माध्यमातून विजू भाऊ तुमच्या नगरपालिकेच्या कामासाठी दिलेले आहेत. ओपन स्पेसेसची रिडेव्हलपमेंट. माता भगिनींना संध्याकाळी फिरायला जायचं असेल, आहे का ओपन स्पेस चांगली? आहे का सुंदर चांगली जागा? आहे का फिरायला जागा? आहे का बसायला जागा? कुठं जाऊन बसणार आहे तुम्ही? वाकान परिसरामध्ये 1,75,00,000 रुपयाचा निधी आता आपण उपलब्ध करून दिला. मंगळवार पेठेत देखील मी निधी उपलब्ध करून दिला 1.25 कोटी रुपयाचा. आत्ताचा GR आहे तो. अनेक ठिकाणी असे आपण पैसे उपलब्ध करून दिले. आणि हे एवढ्यासाठी दिले की माझ्या कराडकरांना कराडमध्ये राहत असताना नागरी सुविधेचा अभाव कुठं जाणवू नये. आज काय प्रश्न आपण मांडत बसलोय की ह्या तारा गेल्या पाहिजेत. अहो कधीच जायला पाहिजे होत्या. किती मोठा आपल्या शहराला इतिहास आहे. आपल्या शहराला 17व्या शतकापासून 16व्या शतकापासूनचा इतिहास आहे. आणि शहरामध्ये जर का आपल्याला तारा अंडरग्राउंड करा ही मागणी करायला लागत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीमध्ये ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांनी काय केलं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. हे सगळं अंडरग्राउंड व्हायलाच हवं. हे हजार्डच आहे, असं होता कामा नाही. त्यामुळं विजू भाऊ ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या नेतृत्वाखाली आपल्याला भविष्य काळामध्ये करायच्या. ज्या वेळेला कराड नगरपालिकेमध्ये मी विनंती करत होतो की मला बोलवा लोकप्रतिनिधी म्हणून, जीवावर धोंडा ठेवून लोकांनी मला बोलवलं शेवटी. आणि त्यातल्या त्यात तिथं प्रशासक आहे, तिथं आता नगरसेवक नाही. आणि त्यामुळं प्रशासक असल्यामुळं मी त्याच्यावर दबाव टाकून म्हटलं मला तिथं बोलू, माझं ऐकून घे. आणि त्या सभागृहामध्ये मला मनापासून एका गोष्टीचा समाधान वाटतो की हा आपला जो नेता आहे विजय भैया यांनी इतकं उत्कृष्ट भाषण कराडच्या स्वच्छतेच्या विषयी केलं. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो विजू भाऊ की खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला कर्तृत्ववान हा नेता आहे. विजू भाऊंच्या अनेक दिवसापासून मी पाठीशी होतो की विजू भाऊ सगळं तुमचं चांगलं आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी या, तुम्ही आमच्याकडे या, एवढं मी मागं लागलो. विजू भाऊ म्हटले काय करायचं बाबा, आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही विधानसभेला सहकार्य केलं. जरूर विजू भाऊ तुम्ही विधानसभेला सहकार्य केलं, पण तुमच्या हातातून तुमच्या कर्तृत्वानी ज्या गोष्टी व्हायच्यात ना
त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये निमंत्रित केलं. तुम्हाला आम्ही फ्री हँड देणार आहे. इथं काम करताना तुम्ही कागद आणायचा आणि तो मंजूर होणार, कोणाला विचारायचं नाही. तुम्ही सांगाल ते सहकार्य, सांगाल ती मदत, सांगाल तेवढा निधी तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही तो उपलब्ध करून देणार आहे. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. स्वच्छ आणि सुंदर आपलं शहर असावं असं आपण सातत्यानं म्हणतो. काय केलं पाहिजे त्यासाठी? हे आता हे ओपन गटर आहे, असलं पाहिजे का असं ओपन गटर? सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित, चांगली लोक इथं राहतात, हे अशा पद्धतीने ओपन गटर गावामध्ये असले पाहिजेत का? सगळे अंडरग्राऊंड तुमचे गटर्स पाहिजेत? रोगराई याच्यामधनं पसरते, याला कोण जबाबदार आहे? तिथं मच्छर होतात, त्याच्यामुळे जी मलेरियाची साथ होते त्याला कोण जबाबदार आहे? वॉटर बोर्न डिसीज याच्यामधनं पसरतात, त्याला कोण जबाबदार आहे? याचा विचार कधी आपण करणार आहे? मोठे पैसे या गावासाठी उपलब्ध करायचा आराखडा तरी आपल्याकडे तयार आहे का? हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. लोक म्हणतात की वेळ वाढेल तशी लोकसंख्या वाढत असते. साहजिक आहे, आपली लोकसंख्या 20,000हून 40,000 झाली, 40,000हून 70,000 झाली. पण आता लोकसंख्या वाढायची असेल तर कराडच्या रेड लाईन ब्लू लाईनचा नदीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत कराडची लोकसंख्या, कराडची लोकवसाहत वाटू शकत नाही. कराडच्या उपनगरांची लोकसंख्या वाढत चालली आहे, पण कराडची लोकसंख्या वाढायला तुम्हाला अडचण आहे. रेड लाईन ब्लू लाईनची क्रायटेरिया बदलण्यासाठी समिती आहे. त्या समितीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते निकष ठरवत असताना आमच्यासारखे कार्यकर्ते जे हुशार लोक आहेत आपल्या शहरामध्ये, विनायकरावजी विभूते साहेबांसारखे, अशा लोकांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्याच्यामध्ये क्रायटेरिया बदलण्यासाठी नवीन नवीन सुझाव देऊ, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ आणि या शहराला ही क्रायटेरिया बदलल्याशिवाय ह्या वसाहतीची, या लोकवस्तीची रिडेव्हलपमेंट होऊ शकते. ज्या दिवशी आपल्या शहराची रिडेव्हलपमेंट होईल त्यावेळेलाच आपलं शहर अजून वाढेल, कारण हायराईज अपार्टमेंट्स होतील, कमी क्षेत्रामध्ये जास्त अपार्टमेंट्स होतील आणि जास्त सोयी सुविधा असणारं शहर हे आपल्याला भविष्य काळामध्ये निर्माण करता येईल. कराडच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर डेव्हलपमेंटल प्लॅन तर पाहिजे. कुठला अर्बन प्लॅनर बोलवलाय का तुम्ही गावात आजपर्यंत? बोलवलंय का तुम्ही नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अर्बन प्लॅनर? विचारलंय का अर्बन प्लॅनरला आफ्टर 25 इयर्स काय असणार आहे शहराची अवस्था? आपण त्याचा विषयच घेतलेला नाही. कराडच्या कृष्णामाईच्या घाटाचं रिडेव्हलपमेंट करणं हे माझ्या मनातलं स्वप्न आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये ते सगळ्यात महत्वाचं काम आहे जे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर मांडणार आहे. कराड पासून आपल्याला जी वाहतूक हेवी व्हेकल ट्रॅफिक आहे, हे हेवी व्हेकल ट्रॅफिक हे NH4 पासून विट्याला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत बाहेरून जोडायचं आणि बाहेरून जोडण्यासाठी एलिव्हेटेड नेकलेस रोड नदीकाठी करायचा, रिक्लेमेशन ऑफ लँड करायचं आणि एक फ्लड पासून वाचवण्यासाठी पूर संरक्षण भिंत ही कराडसाठी करायची. कधीही माझ्या कराडकरांना पुराचा धोका बसला नाही पाहिजे इतकी चांगली आणि व्यवस्थितरित्या हायड्रोलॉजिकल सर्वे करून भिंत उभी करायची, हे माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे की कराडला प्रीती संगम बागेचं रिडेव्हलपमेंट करायचं. इतकी मोठी आपल्या जवळ जागा आहे, तिथं एक सायन्स सेंटर करायचं, तिथं एक लायब्ररी करायची, तिथं एक लेझर लाईट शो करायचा. जशा पद्धतीनं साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झाले तशी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मला माझ्या गावामध्ये करायची, हे माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे की ज्या पद्धतीनं गंगा आरती होते त्या पद्धतीनं माझ्या कृष्णामाईची आरती झाली पाहिजे, माझ्या माता भगिनी तिथं जाऊन आरती करू शकल्या. माझं स्वप्न आहे की पुण्या मुंबईचा माणूस माझं गाव बघायला आला पाहिजे, आध्यात्मिक पर्यटनासाठी माझ्या कराडमध्ये आला पाहिजे. याच्यासाठी मला नव्याद्यमाची टीम पाहिजे, याच्यासाठी मला चांगली लोक पाहिजेत, याच्यासाठी ताई आपल्यासारखं नेतृत्व पाहिजे जे महिलांमध्ये जाईल, महिलांमध्ये काम करेल, महिलांना सक्षम करेल, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करेल, अशा पद्धतीचं नेतृत्व मला इथं पाहिजे. 246 नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि माझ्या समोर सुद्धा निवडणूक लढण्याच्या आधी असा एक पर्याय होता की जास्त संघर्ष न करता सोप्यामध्ये निवडणूक लढण्याचा देखील माझ्याजवळ पर्याय होता की सगळ्यांशी जुळवून घ्यायचं आणि जुळवून घेऊन नगरपालिकेची निवडणूक लढायची. आपला फोटो पोस्टरवर राहील पण निवडणूक झाल्यानंतर आपण तिकडे बघायचं. पण मग मी विचार केला की आपल्याला आमदार कशाला केलंय लोकांनी, काय कारणासाठी मला आमदार केलंय लोकांनी? मला लोकांनी काम करण्यासाठी आमदार केले. मला लोकांनी स्वतःच्या खांद्यावर एवढ्यासाठी घेतलंय की मी लोकांची काळजी घ्यावी, लोकांचे अश्रू पुसावे, लोकांच्या हाल उपेष्टा समजून घ्याव्या आणि जनतेप्रती प्रामाणिक राहावं. मला कुठल्या पुढाऱ्याला दुखवलं तर बिलकुल चिंता नाही, मला कुठल्या पुढाऱ्याला तोडावं लागलं तरी मला चिंता नाही, पण माझ्या सामान्य माणसाला मी तोडू शकत नाही, माझ्या सामान्य माणसाचा विश्वास मी गमवू शकत नाही.
अनेक लोकांनी मला सांगितलं की करू नका, पहिली टर्म आहे, कशाला करताय. म्हटलं खुर्ची ज्या माणसाने दिली त्या माणसाप्रती मी प्रामाणिक राहणार आहे. ज्या लोकांनी मला आजपर्यंत उचलून धरलं त्याप्रती मी प्रामाणिक राहणार आहे. नवीन टीम जोपर्यंत नगरपालिकेमध्ये मी बसवत नाही तोपर्यंत या गावाचं चांगलं होऊ शकत नाही. नवीन लोक जोपर्यंत मी देत नाही, नव्या दमाची लोक मी जोपर्यंत देत नाही, ज्या लोकांना नगरपालिकेतून काही मिळवायचं नाही अशी लोक मी देत नाही, तोपर्यंत या गावाचं चांगलं होऊ शकत नाही. आणि त्यासाठी नव्या दमाची टीम केली. नवीन लोक, काही अनुभवी लोक, अशा पद्धतीची आपण सगळा संच केला, सगळी टीम केली आणि टीमचे कॅप्टन एकदम अनुभवी केले आणि टीम मध्ये नवीन तरुण रक्ताची लोक दिली. आणि मला खात्री वाटते की हे लोक ज्या वेळेला सत्तेत जातील त्यावेळेला आपल्याप्रती अत्यंत चांगल्या प्रकारचा सद्भाव ठेवून त्या सभागृहामध्ये काम करतील आणि आपल्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही सगळी लोक घेतील याची खात्री निश्चित स्वरूपी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला सांगावंसं वाटतंय. मला एक गोष्ट सांगताना आनंद होतो की ह्या निवडणुकीच्या आधी आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये तवर गल्ली महादेव मंदिर येथील संरक्षण भिंतीवरील बाजूचा सिमेंट रस्ता कॉन्क्रीट करणे, सिमेंट कॉन्क्रीट करणे, रेलिंग बसवणे अशासाठी आपण 27 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. डुबल गल्ली विठ्ठल चौक डांबरीकरण करण्यासाठी 30 लाख रुपयाचा निधी आपण दिलेला आहे. आता त्याचं काम चालू होईल. निकम पार्किंग पासून खाली नदीकडे जाणाऱ्या छोट्या घाटांसाठी व पायऱ्यांसाठी 19,69,000चा निधी दिलेला आहे. असा 76,95,000 रुपयाचा निधी हा तुमच्या सांगण्यावरनं भाऊ तुम्ही मागणी केल्याप्रमाणे, ताई आपण मागणी केल्याप्रमाणे आपण दिलेला आहे. आणि याच्या पुढे सुद्धा जी मागणी आपण कराल तेवढे पैसे आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, जबाबदार आहोत. एवढं वचन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी निश्चित देऊ इच्छितो. उद्याचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. 246 नगरपालिकांपैकी